महिलांना मासिक पाळीमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनला जीएसटी मधून वगळण्यात यावं यासाठी आझाद मैदानावरती उपोषण करण्यात येत आहे। विचारधारा ग्रामीण विकास संस्थेतर्फे छाया काकडे यांनी हे आमरण उपोषण सुरू केलंय। सॅनिटरी नॅपकिन संदर्भातील प्रमुख 5 मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार छाया काकडे यांनी व्यक्त केला आहे। तर उपोषणकर्त्या महिलांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते देखील जाणून घेऊयात। एकतर आमच्या प्रमुख 5 मागण्या आहेत। त्यात पहिली मागणी आहे की सॅनिटरी नॅपकिन जीएसटी मुक्त करणे म्हणजे जीएसटीतून वगळणे, आणि दुसरी मागणी आहे शाळा व महाविद्यालयामध्ये मुलींसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीन व डिस्पोजल मशीन बसवणे। तिसरी आमची मागणी आहे की रेशनिंग दुकानावरती हा सॅनिटरी नॅपकिन ठेवला पाहिजे, कारण ग्रामीण भागामध्ये जिथे मेडिकल नाही ना मॉल नाही अशा ठिकाणी महिलांना फार मोठ्या अडचणी येत आहेत हे सॅनिटरी नॅपकिन मिळण्यासाठी। अवघ्यात 25 रुपयाचा नॅपकिन मिळण्यासाठी तिला दुसरा 50 रुपये खर्च प्रवासाचा लागतो आहे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की गावागावामध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या वेंडिंग मशीन बसवणे, सॅनिटरी नॅपकिन रेशनिंग दुकानावरती मिळाला पाहिजे। आणि 5वी आमची मागणी अशी आहे की ज्या कर्करुग्ण महिला आहेत त्यांना सॅनिटरी नॅपकिन हा मोफत मिळाला पाहिजे। तर या सगळ्या संदर्भात उपोषण करून मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। सरकार याची दखल घेईल अशी आशा करूयात। इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। मात्र या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात नेमकं आणखी काय काय त्यांनी निवेदन दिलेलं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेऊयात। ज्या सर्व महिला आहेत, खरं तर हे सगळ्या भारतामधल्या 15 ते 54 वयोगटाच्या गटातल्या 300 दशलक्ष महिला आहेत। या 300 दशलक्ष महिलांच्या वतीनं हे उपोषण आहे आणि माझं सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी हा मुद्दा लावून धरून जीएसटी मुक्त सॅनिटरी नॅपकिन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे। मी अमृता फडणवीसांना हेच सांगू इच्छिते की त्यांनी याविषयीचा अवेअरनेस करावा व आमच्याबरोबर येऊन सरकारला धारेवर धरून हा जरी मुख्यमंत्र्याच्या पत्नी असल्या तरी त्यांना माझी विनंती आहे की एक महिला म्हणून त्यांनी या उपोषणाला पाठिंबा द्यावा आणि आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी एक महिला म्हणून आमच्यासोबत यावं अशी आव्हान मी अमृताताईंनी करू इच्छिते। तर या मागण्या मांडताना मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे। इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। ब्रेकनंतर महाराष्ट्र देशामध्ये इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा।